सरकारच्या धोरणामुळे राज्यातील अनुदानित आणि सरकारी शाळा संकटात सापडल्या। त्यामुळे सुमारे 18,000 सरकारी मराठी शाळा बंद करण्याची प्रक्रिया सुरू आहे। पटसंख्याचं कारण देत या शाळा बंद करण्यास सुरुवात झाली। मराठी शाळा बंद करू नये या पार्श्वभूमीवर आज ऑल इंडिया स्टुडंट फेडरेशन नाशिक यांच्या वतीनं शहरात आंदोलन करण्यात आलं। यावेळी शिक्षण आमच्या हक्काचं, नाही कुणाच्या बापाचं अशी जोरदार घोषणाबाजी करण्यात आली। शिक्षण आमच्या हक्काचं, नाही कुणाच्या बापाचं। अरे कोण म्हणतं देत नाही, घेतल्याशिवाय राहत नाही। अरे कोण म्हणतं देत नाही, घेतल्याशिवाय राहत नाही। अरे राज्य सरकार मुर्दाबाद। राज्य सरकारनं 18,000 शाळा बंद पाडण्याचा जो घाट घातलाय तो घालू नये। नाशिक सारख्या भागातील वाडी वस्त्यांवरील शाळाच आज खेडोपाड्यातील मुलांचं भविष्य ठरवत आहे। उलट त्या शाळा सुधाराव्यात, विद्यार्थ्यांना मूलभूत सुविधा द्यावी अशी मागणी यावेळी आंदोलकांनी केली। महाराष्ट्र सरकार जे महाराष्ट्रामधल्या 18,000 शाळा बंद करतंय, तर त्या त्यांनी बंद करू नये। जर त्या बंद झाल्यात तर गोरगरिबांचे शिक्षण त्यांना मिळणार नाही, गोरगरीब वंचित राहतील। आणि हा जो निर्णय सरकारने जो घेतलेला आहे की बंद करून खाजगी शाळा ओपन करायच्यात किंवा खाजगी शाळा सुरू करायच्यात, ज्या खाजगीकरण जे शिक्षणाचं चाललंय तर ते त्यांनी थांबवावं। जर खाजगी शाळा ओपन झाल्या तर गोरगरिबांचं शिक्षण त्यांना मिळणार नाही। अक्षरशः पाड्यांवरती विद्यार्थी 6-7 किलोमीटर त्या शाळेमध्ये जातात आणि त्या शाळेंची अवस्था इतकी दुरावस्था तिथे झालेली आहे। त्यांना साधं शिक्षणही दर्जेदार मिळत नाही, त्यांना पाण्याची सोय नाही ना कुठल्या सुविधा आहेत तिथे। तर सरकारने या गोष्टींमध्ये लक्ष घालावं। जे सरकार जे म्हणतं की पटसंख्या कमी आहेत, पटसंख्यांचं कारण देऊन सरकार जी शाळा बंद करण्याचा त्यांनी निर्णय घेतलेला आहे, तर पटसंख्या का कमी आहेत, तर खाजगीकरण जे केलेलं आहे त्यामुळे पटसंख्या कमी होत आहेत। तर सरकारने या गोष्टींचा विचार करावा आणि ज्या मराठी शाळा ज्या बंद करतात त्या बंद करू नये। आमची मागणी हीच आहे की प्रत्येक मागासवर्गीय असेल की दलित असेल, जे नागरिक आहेत त्यांच्या मुलांना, विद्यार्थ्यांना शिक्षण समानतेचं मिळावं आणि दर्जेदार मिळावं। जय भीम, लाल सलाम। मी प्राजक्ता कापडणे, ऑल इंडिया स्टुडंट फेडरेशन महाराष्ट्र राज्य सहसचिव। आज आम्ही ऑल इंडिया स्टुडंट फेडरेशन या विद्यार्थी संघटनेच्या वतीने आज आम्ही इथे जे सरकार, महाराष्ट्र सरकार जे महाराष्ट्रभरात ज्या 18,000 मराठी सरकारी शाळा बंद करतायत त्याच्या निषेधार्थ आज इथे निदर्शने आंदोलन आयोजित केलं होतं। तर बऱ्याच शाळा सरकारने बंद केल्या आहेत। सरकारचं हे धोरणच आहे की गरीब अजून गरीब व्हावं, श्रीमंत अजून श्रीमंत व्हावं। आणि या सरकारी मराठी शाळांमध्ये शिकणारे मुलं कोण आहेत, तर वस्तीमधले, कामगारांचे मुलं, पाड्यावरचे मुलं, आदिवासी मुलं, बहुजन वर्गातील मुलं आहेत। तर त्यांना जर शिक्षण मिळालं नाही तर ते पुढे कसे जातील, ते शिकतील कसे, याचा विचार सरकारने करावा। आणि सरकारी मराठी शाळा बंद करण्याचा निर्णय सरकारने मागे घ्यावा। सरकार म्हणतं की पटसंख्या कमी आहे शाळांमध्ये म्हणून आम्ही शाळा बंद करतोय। तर पटसंख्या का कमी होते, मुलं का येत नाही शाळेमध्ये, तुम्ही शाळेचा दर्जा किती सुधरवताय, शाळेत तुम्ही शिक्षक कसे अपॉइंटमेंट करताय, शिक्षक कसे हे करतायत, शाळेत सुख सोयी नाहीये मुलांना, तर मुलं कसे शाळेमध्ये येतील, तर याचा विचार कुठेतरी सरकारने करावा। सोबतच शिक्षणाचं खाजगीकरण मोठ्या प्रमाणात पूर्ण महाराष्ट्रभरात चालू आहे, हे सरकारने बंद करावं। गोरगरीब लेकरांना शिकू द्यावं, हेच आमचं आज इथे म्हणणं आहे। आणि सरकारने आमच्या मागण्या मान्य करावा, नाहीतर आम्ही महाराष्ट्रभर मोठं आंदोलन याचं उभं करू। तसेच मराठी शाळा वाचवण्यासाठी नाशिक जिल्ह्यातील शाळांमध्ये जाऊन विद्यार्थी, पालक आणि शिक्षकांचे संवाद साधत त्यांना देखील आंदोलनात सहभागी होण्याचं आवाहन यावेळी आंदोलकांकडून करण्यात आलं। नाइन न्यूज महाराष्ट्रासाठी प्रतिनिधी अनिल केदारे, नाशिक।